नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 8 तारखेपासून राज्यामध्ये वाढणार पावसाचा जोर। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 8 तारखेपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर। मग 8 तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर आणि पडणारा हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे का, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 8 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये 100% वाढणार पावसाचा जोर। पण 8 तारखेपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर आणि पडणारा हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे का, आणि जर पाऊस चांगला पडला तर पेरणी करायला पाहिजे का, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊयात मित्रांनो सविस्तर माहिती। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की मान्सून हा 31 तारखेच्या आसपास केरळमध्ये धडकणार आणि 6 ते 7 जूनच्या आसपास तो तळ कोकणात धडकणार। तिथून पुढच्या 48 तासामध्ये मान्सूनची गती यथोचित राहण्याची शक्यता आहे। यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये 8 तारखेपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। खास करून 8 ते 15 जूनच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस हा या ठिकाणी जोरदार कोसळताना दिसणार आहे। याच्यामध्ये पावसाची सर्वात जास्त शक्यता कोकण विभागात आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ यामध्ये आपल्याला हा पाऊस 2-3 दिवसांनी पुढे सरकताना दिसेल। पण 8 ते 15 जूनच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस कोसळणार। या पावसामध्ये मग पेरणी करावी का, तर मित्रांनो पेरणी योग्य पाऊस आहे, परंतु जोपर्यंत 75 सेंटीमीटर पर्यंत ओल खाली जाणार नाही जमिनीत तोपर्यंत पेरणी करायची नाही। पहिल्या 2 पावसात असं म्हणतात की जमिनीतली गरमी निघून जाते, ती निघून जाऊ द्या, कारण दुष्काळ होता मागच्या वर्षी, त्या ठिकाणी जमिनीत पाण्याची लेवल अजिबात नाही, त्यामुळे 2 पाऊस पडू द्या, 2.5 फुटापर्यंत ओल चांगली जाऊ द्या खाली, आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण पेरणीचा विचार करू शकता। नाहीतर पडलाय पाऊस तात्काळ पेरणी या असणाऱ्या भ्रमात राहू नका, कृपया आपणास आहे विनंती। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पाऊस काळ चांगला आहे म्हणून खत बियाणं काय घ्यायचं असेल तर आत्ताच घेऊन ठेवा, म्हणजे ऐनवेळी तुम्हाला अडचण नको। तर मित्रांनो, भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.